नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 18 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, डायमंड लीग 2024 चे विजेतेपद कोणी पटकाविले आहे? ए. नीरज चोप्रा, बी. अँडरसन पीटर्स, सी. याकूब वलेश, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. अँडरसन पीटर्स। डायमंड लीग 2024 ही स्पर्धा ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात आली होती। अंतिम फेरीत अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले। भारताच्या नीरज चोप्राने 87.86 मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावले। नीरज चोप्राने सलग दुसऱ्या वेळी डायमंड लीग स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले आहे। नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देखील रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे। पुढील प्रश्न, भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विभाग समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? ए. मुंबई, बी. कोचीन, सी. विशाखापट्टणम, डी. कांडला। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. मुंबई। पुढील प्रश्न, सशस्त्र सीमा बलाच्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. अमृत मोहन प्रसाद, बी. दलजीत सिंह चौधरी, सी. विश्वास पाटील, डी. राजविंदर सिंह। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. अमृत मोहन प्रसाद। या प्रश्नात एसएसबीचा उल्लेख झाला आहे, तर आपण एसएसबी विषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। एसएसबी म्हणजे सशस्त्र सीमा बल असा याचा अर्थ होतो। एसएसबीची स्थापना ही 20 डिसेंबर 1963 ला करण्यात आली। मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। महासंचालक आहेत दलजीत सिंह चौधरी। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने चामरान-1 नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? ए. रशिया, बी. युक्रेन, सी. इराण, डी. सौदी अरेबिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. इराण। पुढील प्रश्न, देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या स्टेशन दरम्यान सुरू होणार आहे? ए. मुंबई ते अहमदाबाद, बी. कोलकाता ते हुबळी, सी. पुणे ते मुंबई, डी. अहमदाबाद ते भुज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. अहमदाबाद ते भुज। गुजरात राज्यात अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा सुरू होणार आहे। अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू होणाऱ्या देशातील पहिल्या वंदे मेट्रोचा सर्वाधिक ताशी वेग हा 110 किलोमीटर प्रति तास असणार आहे। पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच राजभाषा कीर्ती पुरस्कार कोणाला दिला आहे? ए. वीर दास, बी. व्ही. श्रीनिवास, सी. गीतांजली श्री, डी. राजीव कुमार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. व्ही. श्रीनिवास। पुढील प्रश्न, भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो? ए. 14 सप्टेंबर, बी. 15 सप्टेंबर, सी. 16 सप्टेंबर, डी. 17 सप्टेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 15 सप्टेंबर। मित्रांनो, देशातील प्रसिद्ध अभियंता एम. विश्वेश्वरैया यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो। भारताव्यतिरिक्त श्रीलंका आणि टांझानियामध्येही या दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो। या वर्षाची थीम आहे इंजिनिअरिंग सोल्युशन फॉर सस्टेनेबल वर्ल्ड। पुढील प्रश्न, बेनबिका या चक्रीवादळाचा कोणत्या देशाला फटका बसला आहे? ए. तैवान, बी. सिंगापूर, सी. फिलिपिन्स, डी. मंगोलिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. फिलिपिन्स। या प्रश्नात फिलिपिन्स या देशाचा उल्लेख झाला आहे, तर आपण फिलिपिन्स विषयी इतर माहिती जाणून घेऊ। फिलिपिन्सची राजधानी आहे मनिला येथे। चलन वापरले जाते फिलिपिन्स पेसो। अध्यक्ष आहेत बोंगबोंग मार्कोस। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच हिजाबवर बंदी घातली आहे? ए. ताजिकिस्तान, बी. इराण, सी. उझबेकिस्तान, डी. जॉर्डन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. ताजिकिस्तान। या प्रश्नात ताजिकिस्तान या देशाचा उल्लेख झाला आहे, तर आपण ताजिकिस्तान विषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। ताजिकिस्तानची राजधानी आहे दुशान्बे येथे। चलन वापरले जाते ताजिकिस्तानी सोमोनी। प्रधानमंत्री आहेत कोखीर रसुलझोडा।
अध्यक्ष आहेत इमोमाली रहमोन. पुढील प्रश्न. उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी संविधान मंदिराचे उद्घाटन कोठे केले? ए. जयपूर, बी. हैदराबाद, सी. मुंबई, डी. चेन्नई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. मुंबई. कोणत्या राज्यात वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम आता हिंदीतून उपलब्ध होणार आहे? अ. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. ओडिसा, डी. राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. राजस्थान. या प्रश्नात राजस्थान राज्याचा उल्लेख झाला आहे. तर आपण राजस्थान विषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. राजस्थान राज्याची स्थापना ही 30 मार्च 1949 ला झाली. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजन लाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किशनराव बागडे. विधानसभा सदस्य संख्या आहे 200. लोकसभा सदस्य संख्या आहे 25. राज्यसभा सदस्य संख्या आहे 10. पुढील प्रश्न. अमेरिकेने कोणत्या देशाला 200 दशलक्ष अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे? ए. नेपाळ, बी. भूटान, सी. बांगलादेश, डी. सुदान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. बांगलादेश. या प्रश्नात बांगलादेशचा उल्लेख झाला आहे. तर आपण बांगलादेश विषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. चलन वापरले जाते बांगलादेशी टाका. अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. प्रधानमंत्री आहेत मोहम्मद युनूस. तसेच मित्रांनो, बांगलादेश विषयी करंट अफेअरच्या दृष्टीने असणारे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीके हितेश या यूट्यूब चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.